नमस्कार, मी राजीव तांबे. इंदापूरमध्ये प्रथमच आलो. बाल साहित्य संमेलन म्हटल्यानंतर मला असं वाटलं की इथे मुलांना गोष्ट सांगायची आहे, मुलांशी बोलायचं आहे आणि पुस्तक प्रदर्शन असेल. खरं तर हे सर्व होतंच, पण मुलं वेगळी होती. मुलं होती ऊसतोडणी कामगारांची, मुलं होती समितीमध्ये राहणारी, मुलं होती खालून वरती येण्याची धडपड करणारी. अशा मुलांशी बोलताना मला खूप आनंद झाला, वेगळा अनुभव मिळाला. विशेषतः मुलांशी पटकन कनेक्ट होता आलं आणि मग मुलं त्यांच्या मनातलं सांगत गेली. या साहित्य संमेलनाचं मला आणखी एक वेगळं वैशिष्ट्य वाटतं की हे साहित्य संमेलन फक्त मुलांपर्यंत थांबलं नाही. मग ते असं मला म्हणाले की इथे एक शर्टचा कारखाना आहे. हे माझ्यासाठी वेगळंच होतं की साहित्य संमेलन आणि शर्टचा कारखाना. मग म्हटलं पाहूया तर काय आहे ते. मग माझ्या लक्षात आलं की हे जे साहित्य संमेलन आहे हे मुलांना वेगवेगळ्या प्रकारे सक्षम करण्यासाठी होत आहे, त्यांच्यातली विविध कौशल्य विकसित करण्यासाठी होत आहे आणि हे त्यांना न कळत दाखवलं जात आहे. जेव्हा मी तो शर्टचा कारखाना बघितला तेव्हा ते मला असंही म्हणाले की इथे वरती फॅशन डिझायनिंगचं स्कूल आहे म्हणा किंवा क्लास आहे आणि महिला सक्षमीकरणाअंतर्गत ते अनेक महिलांना ह्या प्रकारे शिक्षण देत आहेत. म्हणजे फक्त साहित्य संमेलन नाहीच आहे मुलांचं, तर ते बालक, पालक आणि शिक्षक यांचं एकत्रित संगम मला या ठिकाणी पाहायला मिळाला. हे विशेष महत्वाचं आहे. जनरली साहित्य संमेलन कुठल्या गावामध्ये, आजपर्यंत मी अनेक ठिकाणी गेलो आहे, वेगळ्या संस्थांमध्ये गेलं तर शक्यतो म्हाताऱ्या माणसं पुढे पुढे असतात आणि त्यांना सांभाळणं हे अध्यक्ष म्हणून आमचं काम असतं. इथे उलट होतं. इथे ती सगळी माणसं मागे होती आणि अतिशय तरुण मुलांची पिढी पुढे होती. चौकशी केल्यावरती मला कळलं की ही काम करणारी दुसरी आणि तिसरी पिढी आहे. खरं तर हे मोलाचं काम आहे. एक काम एका पिढीमध्ये साचून न राहता ते जेव्हा प्रवाही होतं तेव्हा ते काम पुढे होतं. आणि आजचं साहित्य संमेलन हा त्या साहित्य संमेलनाला आलेल्या मुलांसाठी धडा आहे की ते उद्याचे कार्यकर्ते यातून तयार होणार आहेत. म्हणून या साहित्य संमेलनाला आणि या इंदापूरच्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.